ना पितांबरी, ना चिंच, ना लिंबू सत्व, फक्त एक पेस्ट बनवली आणि त्यामधून फक्तच या भांड्यांना लावली आणि कितीही जुने डाग पडलेले भांडे या पद्धतीने एकदम चकाचक असे झालेले आहे। आता हे एवढे असे डाग पडलेले आणि काळे तांब्याचे भांडे आहे। आता ही जी पेस्ट केलेली आहे ती फक्त या पद्धतीने लावली, ज्या ठिकाणी ही पेस्ट लावली त्या ठिकाणी काही सेकंदातच हे भांडे एकदम असे चकाचक निघालेले आहे। आता हे जे डाग आहे, जे डाग दिसतात तेही कसे काढायचे तेही आपण व्हिडिओमध्ये बघू। आणि हे जे भांडे एकदा घासले की कमीत कमी 1 महिना हे भांडे काळे पडत नाही। आता तांब्याचे भांडे, तांबे पितळाचे भांडे घासल्यानंतर काळे पडू नये म्हणून काय केले पाहिजे तेही आपण बघू। आता जिथे जिथे ही पेस्ट लावलेली आहे आणि जिथं लागलेली पेस्ट नाही ते भांडे आणि हे भांडे, आता ही जी पेस्ट आहे ती सगळ्या भांड्यांना चोळून ठेवली आणि काही सेकंदातच फक्त चोळल्यानंतर आतमधूनही हे भांडे निघालेले आहे आणि काही सेकंदात काहीही मेहनत न घेता हे भांडे निघालेले आहे। आता ही पेस्ट शिल्लक होती म्हणून मी ही तांब्याची कळशीही घासायला काढलेली आहे। आणि जिथं जिथं ही पेस्ट लावली त्या ठिकाणी ही तांब्याची कळशी निघालेली आहे। या पद्धतीने जिथं पेस्ट लागली तिथं धुवून काढल्यानंतर या पद्धतीने ही कळशी निघाली आणि मी ही पेस्ट सगळ्या कळशीला चोळून घेतली। आता भांडे 2 ते 3 दिवसात काळे पडू नये किंवा डाग पडू नये म्हणून थोडासा आपण जो भांड्याचा साबण घेतो त्या साबणीने या घासणीने घासून काढले आणि जे भांड्यांना डाग दिसत होते तेही या घासणीने निघाले आणि आणखीनच भांड्यांना चकाकी आलेली आहे। यामुळे जो काही आपण यामध्ये ही पेस्ट बनवली त्यामध्ये जे आंबटपणा असतो तो निघून जातो आणि भांडे घाईघाई असे काळे पडत नाही। तांब्या पितळाचे भांडे घासले की 2 दिवसामध्ये जशाना तसे होते, पण हे कमीत कमी 1 महिना हे भांडे आहे तसेच असतात। या पद्धतीने कशानेही भांडे घासले की भांड्याच्या साबणीने पुन्हा एकदा हे तांबे पितळाचे भांडे घासले की याची चकाकी जास्त दिवस टिकते। विश्वासात बसत नाही एवढी छान असं ही पेस्ट मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये ही पेस्ट केलेली आहे आणि त्याने एवढी या भांड्यांना चकाकी आलेली आहे का। अजून जेवढे काही भांडे असेल तेवढे गोळा केले आणि सगळे भांडे घासले। आता हे जे भांडे आहे सगळे यांना पेस्ट चोळलेले आहे ते भांडे सगळे या घासणीने, भांड्याच्या साबणीने या घासणीने घासून काढले। आता इथून पुढं तांबे पितळाचे भांडे घासायला अजिबातही कंटाळा येणार नाही। आता ती पेस्ट कशी बनवली ते बघू। एका मोठ्या फुलपात्रामध्ये मी दही घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे। आता हे गुलाबी मीठ, भाजीसाठी गुलाबी मीठ आहे किंवा साधंही मीठ घेतलं तर चालेल। आता 1.5 चमचा, 2 चमचे दह्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आता याची क्वांटिटी वाढवण्यासाठी मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। गव्हाच्या पिठामुळे भांडे तर निघतंच पण निघण्यासाठी मदत होतीच, पण क्वांटिटीही वाढली जाते आणि त्यामध्ये आणखी भांडे पटकन निघण्यासाठी लिंबू पिळून टाकलेला आहे, निम्मा लिंबू। बस एवढंच साहित्य घातलं आणि हे डाग पडलेले भांडे घासायला घेतले। एवढे
भांडे निघत होते की आणखीन काही भांडे मी घासायला घेतले आणि फक्त थोडीशी हाताला एकदा बोटांना पेस्ट घेतली की यामध्ये अख्खं भांडं घासून होत होतं. या पद्धतीने सगळे भांडे घासून घेतले. घासलेले भांडे आहे ते मी 5 मिनिटं अशीच पेस्ट ठेवली आणि हे जे घासलेले भांडे आहे ते स्वच्छ असे धुवून घेतले. पुन्हा एकदा घासणीने घासून घेतले. एवढ्याशा पेस्टने एवढे छान भांडे निघाले की भांडे घासायला आणखीनच उत्साह वाढला होता आणि असं वाटत होतं की अजून भांडे घासण्यासाठी, तांब्या पितळाचे भांडे घासण्यासाठी काढावं. आता मी हे एवढे जे भांडे आहे ते फक्त 5 मिनिटामध्ये स्वच्छ केलेले आहे. जिथं जिथं हात जात नाही घासायला तिथेही एकदम चकाचक असे हे भांडे निघालेले आहे. आता तांबे पितळाचे भांडे घासल्यानंतर ते स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून कडक उन्हामध्ये वाळवले की त्याला डाग पडत नाही आणि त्याची चकाकी जी आहे ती जास्त दिवस टिकते. आणि कशानेही भांडे घासले की साबणीने, घासणीने पुन्हा एकदा हे भांडे घासून घेतले की त्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि डागही पडत नाही. आता कॉटनच्या कपड्याने सगळे भांडे स्वच्छ पुसून घेतले. आता हे जे गडवे आहे ते आतमधूनही इतके छान निघाले होते. हा दिवा तो इतका तेलकट झालेला होता, काळा. त्याला मी पेस्ट लावून थोडा वेळ ठेवलं. आता सगळे जे भांडे आहे ते स्वच्छ पुसून घेतले. ऊन असलं तर उन्हात हे भांडे वाळवले की आणखीन छान चमक येते. या पद्धतीने फक्त 5च मिनिटात सगळे भांडे घासून झालेले आहे.